आज होता रविवार. सगळी कामं आज एकदम आरामात चालू होती आणि आमचा किचनचा नळ सुद्धा खराब झाला होता. त्यामुळे मला काहीच काम करता येत नव्हतं किचनमध्ये. तर हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. म्हटलं चला आपण तोपर्यंत दुसरी कामे करून घेऊयात. आरून इकडे सगळं घर खराब करून ठेवलं होतं आणि बाहेर इतकं छान वातावरण झालेलं होतं ना की ते बघून काहीच काम करायची इच्छा होत नव्हती. पण कामे तर करावीच लागतील ना. सकाळ झाली नाही की आरूचे उद्योग चालू होतात. तिने देवाजवळ ठेवलेल्या ऑइलच्या बॉटलमधून ऑइल घेतले आणि ते ऑइल सगळ्या हाताला लावून घेतले. 11 वाजले. माझं काहीच काम अजून आवरलेलं नाहीये. घरात नळ तुटल्यामुळे सगळे काम खोलून गेले. चला तर मग इकडे फायनली नळाचं काम झालेलं होतं. काय कशाचा गाजर का काय बनवते? जोरात बोल थोडस. काय बनवतेस? आणि चप्पल शूज वगैरे घरात घालून असं बसतात कारू? बॅड हॅबिट. जा काढून ठेव, बाहेर जा. तर इकडे आरूने आज एक मोठं भांडं घेतलं होतं आणि गाजर घेतला होता. तर तिला मी विचारलं काय बनवतेस, तर ती म्हणाली गाजर का हलका. तर तिला हलवा म्हणायचं होतं पण तो वर्ड तिला म्हणता येत नव्हतं. ती म्हणायची गाजर का हलका. म्हटलं चला आरू इकडे खेळते तोपर्यंत मीही माझं काम करून घेते. तर इकडे मी कपडे वगैरे धुवून ठेवली होती. म्हटलं चला अगोदर ती वाळत घालून देऊया, कारण जर तिने परत मला बघितलं असतं ना वॉशरूममध्ये तर ती पण पाणी खेळायला आली असती. एका टोपलीमध्ये सगळे धुतलेले कपडे भरले आणि गॅलरीमध्ये वाळत घालायला गेलेच मी की लगेचच ही माझ्या मागे मागे आली आणि म्हणाली मम्मी मी सुद्धा तुला कपडे वाळत घालायला मदत करते. तर मी तिला म्हणाले नको बाळा, तू नको करूस मदत मला, मी वाळत घालते पटापट, नाहीतर तू परत तुझे कपडे ओले करून घेशील. आणि बाहेर आज काहीच ऊन पडलेलं नव्हतं. तर मी पटकन कपडे वगैरे वाळत घातले आणि बाकीचीही कामं मला आवरायची होती. बाकीची कामंही मी आवरून घेतली पटापट, कारण आम्हाला जायचं होतं आज किराणा वगैरे भरायला. सगळी कामे वगैरे आवरून घेतली होती मी माझी आणि लगेचच मी माझंही आवरायला घेतलं होतं, कारण आम्हाला जायचं होतं आज डीमार्टला. केस वगैरे विंचरून घेतले आणि रेडी होऊन लगेचच आम्ही निघालो होतो डीमार्टला जाण्यासाठी. तर तिथून आम्हाला जास्त काही घ्यायचं नव्हतं आणि डीमार्टला जायचं म्हटलं की आरू इतकी हॅप्पी असते तिथे जाण्यासाठी, कारण तिला खूप मज्जा येते. तिथे गेल्यावर ती लगेचच हे उचल ते उचल, मम्मी मला हे घ्यायचंय, पप्पा मला हे हवंय, तिचं हेच चालू असतं नेहमी. तर अशापैकी माझा अर्धा दिवस कामामध्येच गेला. तर डीमार्टमध्ये आल्यानंतर आम्ही घरातल्या काही वस्तू वगैरे घेऊन लगेचच घरी येण्यासाठी निघालो. तर घरी आल्यानंतर माझं खूप डोकं दुखत होतं, तर कुठे बाहेर जायची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे मी पुढच्या काही व्हिडिओज शूट वगैरे केल्या नाहीत. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटूयात अशाच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.